हॅलो नमस्ते, तुम्हा सर्वांचं आपल्या खाईन तर तुपाशीमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत वांग्याची भरीत, जे की एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला वांगे हे थोडीशी कवळी आणि बिया नसलेली हवीत। माझ्याकडे जी आत्ता सध्या वांगे आहेत ती मी स्वतःच आणलेली आहे, तर मला आता असं वाटायला लागले की याच्यात बिया खूप असतील। तर बघूयात, माझी आई जेव्हा वांगे आणते तेव्हा एकदम बेस्ट आणते। चला तर मग सुरू करूया वांग्याचं भरीत बनवायला। त्याच्यासाठी सर्वात अगोदर थोडंसं वांग्यांना तेल लावून घ्यायचं आहे आणि असे दोन दोन कट द्यायचे आहेत, जसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेत। आता वांगे जेव्हा आपण गॅसवर भाजायला ठेवतो तेव्हा सर्वात अगोदर गॅस असा थोडासा हाय फ्लेम ठेवायचा आहे, जेणेकरून ते सर्व बाजूनं मस्त असं भाजेल। जेव्हा आपण वांगं भाजतो तेव्हा बारीक गॅस ठेवला तर ते वांगं काळवंजू शकतं। तर जोपर्यंत वांगे भाजत आहेत आपण बघूयात की मसाला म्हणजे वाटण कसं बनवायचं आहे। तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे मिरची, जिरं आणि लसूण, कोथिंबीर। एवढंच पाहिजे आपल्याला, याच्यापेक्षा जास्त साहित्य काहीच नको आहे। हळद, मीठ आणि तेल लागेल अजून। तर हे जेव्हा आपण वाटण बनवतोय तेव्हा एक थोडंसं असं जाडसर ठेवायचं, बारीक करायचं नाही आहे खूप जास्त, असं जाडसर ठेवायचं, याच्याने टेस्ट मस्त येते। तर त्याचबरोबर आता इकडं बघूयात आपण वांगे भाजतायत। आता बघा मी एकदम स्लो गॅस ठेवलेला आहे, एकदम बारीक, आणि हे अशी मस्त फिरवून असे मऊसूत वांगे भाजून घ्यायचे आहेत। जेव्हा वांग्याचं तेल स्वतःचं पण सुटायला लागेल तेव्हा असं म्हणायचं की ती वांगी भाजली आहेत। तर आता वांगी भाजलेली आहेत। आता बघते मी, आता मी तुम्हाला सांगते काय काय पाहिजे आपल्याला। हे वाटण जे आत्ता आपण बनवलेलं आहे ते, हळद आणि मीठ। आता ही वांगी थोडीशी थंड होऊ द्यायची आहेत आणि मग आपण याची साल काढून घेऊयात। साल काढताना पटकन लगेच गरम आहे तेव्हा काढायचं नाही आहे, कारण त्याच्यातलं जे एक वांग्याचं स्वतःचं पण तेल असतं ते सगळं खाली वाया जाऊ शकतं। आणि वांग्याचं सालं काढताना पूर्ण वरचं त्याचं गेलं पाहिजे असं काही नाही आहे। त्याच्यात बिया असतील तर ते पूर्णच बाहेर येतं, कारण ते वरची जी साल असते ती निबर झालेली असते। तर तुम्ही थोडंसं साल नसले म्हणजे बी नसलेले वांगे घ्या। मला वाटते की माझ्या या वांग्यात बिया खूप आहेत आणि तुम्ही बघू पण शकता की किती बिया आहेत त्याच्यात। पण तुम्ही जेव्हा वांगे घ्याल तेव्हा आईला विचारून किंवा जे पण तुमच्यात नेहमी बाजार करतात त्यांच्याकडून ही वांगी मागवा। आता आपण वांग्याच्या भरताला फोडणी देऊयात। बघा, त्याच्यासाठी मी थोडंसं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, आणि आपण आता जे बनवलेलं वाटण होतं मिरचीचं ते टाकलेलं आहे। ते मस्त असं परतवून घ्यायचं आहे, एक 2 ते 3 मिनटं त्याचा कच्चापणा जाऊपर्यंत परतायचं आहे ते मस्त असं। आणि त्याच्यात मी आता टाकलेलं आहे मीठ आणि हळद। आता हे टाकलं ना मीठ आणि हळद की तुम्हाला थोडंसं परतवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। जास्त काही खूप जास्त वेळ ठेवायचं नाही, आणि मग गॅस बघू शकता तुम्ही हे किती मस्त, आणि त्याला कलरही किती छान आलेला आहे। आता आपण याच्यात वांगे टाकून घेऊया, जे की आपण वांगे सोलून मस्त स्मॅश करून घेतलेले आहे। आता ह्या स्टेजला तुम्ही गॅस बंद केला ना तरीही चालेल, पण मी थोडंसं मिक्स करते आणि हा गॅस बंद करून घेतलेला आहे मी आता। असं मस्त स्मॅश करायचं आहे, ते एकदम एकजीव झालं पाहिजे एवढं त्याला हलवायचं आहे मस्त असं, आणि एकदम स्मॅश करत करायचं आहे। जेव्हा तुम्ही भरीत बनवता त्याला एक टेक्स्चर यायला पाहिजे, त्याच्यात गुठळ्या गाठी राहायला नाही हव्यात। तुम्ही बघू शकता किती मऊसूत झालेलं आहे हे। फक्त ह्याचा एक प्रॉब्लेम झाला आहे की ह्याच्यात बिया खूप झालेल्या आहेत। तुम्ही जेव्हा वांगी घ्याल तेव्हा नक्की कवळी घ्याल, आणि मी आता ही भाकरीसोबत खाणार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता तुम्हाला ह्याच्यासोबत काहीही नसेल, याच्यावरती तुमचं दुपारचं जेवण एकदम मस्त होऊ शकतं। तर नक्की ट्राय करा, आणि वांगे नसतील तर बाजारातून आणा आणि नक्की ट्राय करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय।